पॉल तरुण तिमोथीला सांगतो In 1 Timothy 4:12, 1 तिमोथी 4:12 don't let anyone look down on you because you are young, but set an example for the believers in speech, in life, in love, in faith, and in purity. वा 1 तिमोथी 4:12 पॉल तरुण तिमोथीला सांगतो कोणीही तुझे तरुण पण तुच्छ मानू नये तर बोलण्यात वर्तणुकीत प्रीतीत आत्म्यात विश्वासात शुद्धपणात विश्वासणाऱ्यांचा म्हणजे बिलीवर लोकांचा कित्ता बन. Praise God. देवाला धन्यवाद. You set an example for others to follow. तू इतरांसाठी उदाहरण घालून दे ना बेटा, काय हरकत आहे की आओ तुम भी मेरे पीछे चलो. Say, where does social pressure come from? सामाजिक दबाव कुठून रे येतो? From friends, मित्रांकडून येतो आणि काय Society, समाजात येतो, मित्रांकडून popular येतो culture. आणि प्रसिद्ध जी काही संस्कृती कल्चर असेल त्यातनं येतो. and since friends have the most influence, let's look at that first. आणि मित्रांचा प्रभाव आपल्यावरती फार पडतो ना, म्हणून आपण मित्र हा टॉपिकच पहिलं घेऊ. Proverbs 17:17. नीतिसूत्र 17:17 A friend loves at all times. नीतिसूत्र 17:17 मध्ये लिहिलंय की मित्र नेहमी प्रेम करतो. So if a person really is your friend, तर एखादा व्यक्ती जर खराखुरा तुमचा मित्र असेल they won't try to talk you into doing something wrong. तर तो तुझा खराखुरा मित्र असला तर तो तुला काहीतरी चुकीचं करण्यामध्ये चालवणार नाही, Isn't it? है ना. A good friend चांगला मित्र जर आहे will always think good of you. तो चांगला मित्र नेहमी तुझे चांगलेच विचार करणार. But if a friend, पण एखादा मित्र he tells, take you also smoke. त्याने तुला सांगितलं घे रे तू पण ओढ थोडीशी, काय नाही होत, He is not your good friend. मग तो काही तुझा चांगला मित्र नाहीये बरं का. थोडं सोड काय नाही होत म्हणजे काय. If a friend says, take a little drink. एखादा मित्र जर म्हणाला घे थोडीशी दारू, कुछ नाही होता ले, If you are my friend, you will drink. तू माझा मित्र असशील तर पिशीलच. He is not interested in your life. त्याला then. काही तुझ्या आयुष्यामध्ये रस नाहीये. Why don't parents say or such things to their children? आई वडील का बरं अशा गोष्टींचा प्रस्ताव आपल्या मुलांसमोर मांडत नाहीत? Because they know का आई वडिलांना माहितीये your future will be ruined. तुझं भविष्य त्यातनं नाश पावणार आहे. But your friends will say it पण मित्र म्हणणार असं because they are not bothered about your life. कारण तुझ्या मित्राला काही तुझ्या आयुष्याची पडलेली नाहीये, तर ते तर असंच म्हणणार पिले पिले कुछ नाही होता. But the right friend, पण जो योग्य आणि बरोबर मित्र आहे he will not allow you to fall into तो such things. तुला असल्या खड्ड्यात पडू देणार नाही. A friend loves at all times. कारण लिहिलेलं आहे की मित्र सर्वदा प्रीती करतो, Say, असं लिहिलंय. so if a person really is your friend, तर एखादा व्यक्ती समजा खरोखर तुमचा मित्र आहे they will not push you to doing certain wrong things. तर ते खरेखुरे मित्र तुम्हाला वाईट करण्यात ढकलणार नाही, They will show love तर ते प्रीती दाखवतील by not leading you into the wrong path. आणि तुम्हाला चुकीच्या मार्गाला लावणार नाही. If a friend calls you to church, समजा एखाद्या मित्राने तुम्हाला चर्चला बोलवलं, he's a good friend. वा तो मित्र चांगला आहे. If a friend tells you, एखाद्या मित्राने जर तुम्हाला सांगितलं pray every day, अरे तू रोज प्रार्थना करत he's जा, a good friend. वा वा तो मित्र चांगला आहे म्हणायचं. Don't leave him. त्याला नाही सोडायचं कारण की तो म्हणतो तू प्रार्थना करत जा. If a friend tells you, एखाद्या मित्राने जर तुला सांगितलं don't be discouraged, अरे तू नाराज नको हो, I will pray for you, मी तुझ्यासाठी प्रार्थना he करीन, is a good friend. म्हणायचं तो चांगला मित्र आहे. Because a friend loves at all times. कारण लिहिलंय नीतिसूत्र 17:17 मित्र सर्वदा प्रीती करतो. What kind of friends are you surrounded with? तर तुमच्या अवतीभोवती कसल्या पद्धतीचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत? Some of you have wrong friends तुमच्यातल्या काहींचे मित्र चुकीचे आहेत बरं का, and they are taking you into the wrong path. आणि ते तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेतायत. Never be yoked with unbelievers. अविश्वासू लोकांशी एक तर जोडले जाऊ नका. Walk with them, but don't be yoked with them. अविश्वासू लोकांबरोबर चालायला लागेल, मला माहितीये चालायचं, पण त्यांच्याशी अगदी जोडले नका ना जाऊ. Because Bible says बायबल म्हणतं in 2 Corinthians 6:14, 2 करीन 6 अध्याय आणि त्यातलं 14वं वचन, for what do righteousness and wickedness have in common? Or what fellowship can light have with darkness? 2 करीन 6 अध्याय आणि त्यातल्या 14व्या वचनात लिहिलं, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांशी विजोडपणाने जोडले जाऊ नका, कारण न्यायीपणाचा अन्यायाशी काय संबंध आणि उजेडाचे अंधाराशी काय भागीपण आहे. Amos 3:3 says, आमोस 3:3 मध्ये लिहिलंय, do two walk together unless they have agreed to do so? जोपर्यंत दोघांचे सहमत होत नाही तोपर्यंत ते दोघे एकत्र चालू शकतील का. Don't be too emotional about friendship. बघा मैत्री हा प्रश्न आला ना की जास्त भावुक बनायचं नाही. Even if that friendship breaks, ती it's मैत्री okay. ती मैत्री तुटली तरी चालेल. Have friendship with God. देवाशी मैत्री कर.
Some are very emotional. काही फार भावुक असतात. That fellow jumps into the pit. This fellow also wants to jump in the त्याचा pit. मित्र खड्ड्यात पडला की यालाही खड्ड्यात पडायची तीव्र इच्छा होती. I thank God that I have never been emotional. मी देवाचे आभार मानतो की मी कधी असा भावुक Never. राहिलो नाही, कधीच नाही. From childhood, I have never been emotional. बालपणापासून मी असा भावुक कधी राहिलेलो नाही. If people left, okay, leave. लोक सोडून गेले तर गेले. If they come, okay, come. लोक आले तर आले. What is right is right. जे बरोबर आहे ते बरोबर What आहे is wrong is wrong. आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. I might as well lose friendship, त्यावरती मी मैत्री गमावलेली चालेल, but I want to make my life. पण मला माझं आयुष्य बनवायचंय. मित्रांपायी मी कशाला माझा आयुष्याच्या गाडा गड्ड्यात घालू. Wrong friends will ruin my life. चुकीचे मित्र माझ्या आयुष्याची नायनाट करणार आहेत. Praise God. देवाला धन्यवाद.